नमस्कार मित्रांनो, स्वाद कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे व्हेजिटेबल पॅटीज। त्याकरिता इथे मी कच्चा बटाटा ग्रेट करून घेतलेला आहे, पील करून ग्रेट करून घेतला आहे। एक उकडलेला बटाटा मी ग्रेट करून घेतलेला आहे। एक कांदा बारीक चिरून घेतला आहे। एक गाजर मी ग्रेट करून घेतला आहे। एक शिमला मिर्च बारीक चिरून घेतला आहे। थोडीशी कोबी मी बारीक चिरून घेतली आहे। 2 स्पून मी कॉर्नफ्लोअर घेतला आहे। इथे आलं बारीक चिरून घेतलेलं आहे, लसूण बारीक चिरून घेतलं आहे, कढीपत्ता घेतला आहे बारीक चिरून, मिरच्या घेतल्यात आणि इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा वाटी। आता वळूया कृतीकडे। आता मी एक भांडं घेतलं आहे, त्यामध्ये मी ग्रेट केलेलं गाजर घालतलं आहे। आता यामध्ये मी शिमला मिर्च घालत आहे, कांदा घालत आहे, बारीक चिरलेली कोबी घालत आहे, उकडलेला बटाटा घालत आहे। आता हा जो ग्रेट केलेला बटाटा आहे तो मी यामध्ये त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि तो बटाटा मी यामध्ये घालत आहे। आता मी यामध्ये बारीक चिरलेल्या 2 मिरच्या घालत आहे आणि कढीपत्ताही मी बारीक चिरून घेतलेला आहे। 1 चमचा इतकं मी आलं घालत आहे, 1 चमचा इतकं मी लसूण घालत आहे, हे पण मी बारीक चिरून घेतलेलं आहे। आता यामध्ये थोडेसे मसाले घालूया। मी 1 चमचा इतका लाल तिखट घालत आहे, तुम्हाला जितकं तिखट हवं असेल तितकं तुम्ही घालू शकता। पाव चमचा इतकं मी हळद घालत आहे, पाव चमचा इतकं मी जिरा पावडर घालत आहे, चवीपुरती मीठ घालत आहे। आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हलक्या हाताने हे मिक्स करायचं आहे। अशा प्रकारे सगळं मी मिक्स केलेलं आहे। आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालत आहे। 2 चमचे इतका कॉर्नफ्लोअर घेतलं आहे, ते मी घालत आहे। अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे, तेही मी यामध्ये घालत आहे। आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। आपलं मिश्रण सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता याची आपण पॅटी करायला घेऊया। आता या प्रकारे मी एक गोळा घेऊन त्याचा पॅटीचा आकार देते त्याला। मी अशा प्रकारे सगळे पॅटी बनवून घेते। मी आता एक पॅटी घेते आणि रवा लावून त्याला फ्राय करून घेते। आता याला एक साइडून शिजले आपला पॅटी, आता दुसऱ्या साइडून याला टर्न करून घेऊया आणि दोन्ही साइडनी गोल्डन ब्राउन असं फ्राय करून घेऊया। आपले पॅटी दोन्ही साइडनी व्यवस्थित शिजलेले आहे। आता मी हे काढून घेते।